डिजिटल भानगड. महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र आता सोलापूर बनलंय आणि निमित्त ठरलं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक धडाकेबाज निर्णय. शिवसेना म्हणजे शिस्त आणि काम असा संदेश देत उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील आपली संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी एका झटक्यात बरखास्त करून राजकारणात खळबळ उडून दिली आहे. केवळ जिल्हा प्रमुखच नाही तर शाखा प्रमुखपर्यंत आणि महिला आघाडीपासून ते युवा सेनेपर्यंतच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून ही एक राजकीय सुनामी आहे जिने सोलापुरातील प्रस्थापित पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नेमकं असं काय घडलं की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या एका आढावा बैठकीनंतर अवघ्या 24 तासात हा कठोर निर्णय घेण्याची वेळ आली. सोलापूरच्या मातीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नक्की कशावरून ठिणगी पडली? श्रीकांत शिंदे यांच्या समोरच झालेला राडा आणि अंतर्गत गटबाजीचा अहवाल उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आणि थेट नारळ देण्याचे आदेश आले. ज्या ठिकाणी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकायचे होते तिथेच संपूर्ण संघटना बरखास्त करून उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच तोंडात बोटे घालायला लावली आहेत. ही केवळ सुरुवात आहे की एखाद्या मोठ्या राजकीय फेरबदलाची नांदी? सोलापूरच्या या राजकीय भूकंपामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. नेमकं काय झालं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील आपली संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी तडकाफडकीत बरखास्त केली आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयाला शिंदे गटाचा सर्जिकल स्ट्राईक मानलं जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेत मोठे फेरबदल करण्याची आणि शिस्त आणण्याची ही प्रक्रिया असल्याचं बोललं जात असलं तरी या निर्णयामागील नेमकी कारणं आणि त्याचे भविष्यातील परिणाम काय असतील याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. या मोठ्या निर्णयाची बीजं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यात रोवली गेली होती. सोलापूर, धाराशिव आणि माढा या लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीचा मुख्य उद्देश हा होता की तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सरकारचे काम पोहोचते की नाही आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी सक्रिय आहेत की नाही हे तपासणी. या बैठकीत श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं की पदं केवळ मिरवण्यासाठी नसून कामासाठी आहेत. ज्यांच्याकडे पदं आहेत त्यांनी नक्की काय काम केले आणि कार्यकर्त्यांचा उत्साह किती आहे यावर त्यांनी बारीक लक्ष दिलं होतं. मात्र याच बैठकीदरम्यान काही अशा घटना घडल्या ज्याने पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला हा कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले. मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी गैरवर्तन केला. पक्षात अंतर्गत गटबाजी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार उघडपणे समोर आले. शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या शिवसेना पक्षासाठी हे वर्तन धक्कादायक होतं. श्रीकांत शिंदे यांनी बैठकीतच आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी स्पष्ट संकेत दिले होते की जे पदाधिकारी केवळ नावापुरतं सक्रिय आहेत किंवा जे पक्षांतर्गत शिस्त पाळत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या बैठकीचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि त्यानंतर 24 तासाच्या आत संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अत्यंत व्यापक असून यामध्ये सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुखांपासून ते थेट शाखा प्रमुखांपर्यंतच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ मुख्य शिवसेनाच नव्हे तर महिला आघाडी, युवा सेना आणि इतर सर्व सेल देखील बरखास्त करण्यात आलेत. याचा अर्थ आता या दोन्ही मतदारसंघामध्ये शून्यापासून संघटना उभारणी करावी लागणार असून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय केवळ रागाच्या भरात घेतला नसून त्यामागं एक दूरगामी राजकीय रणनीती असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. बऱ्याच दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात संघटनात्मक कामात सुसूत्रता नसल्याच्या तक्रारी होत्या. जुन्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे नवीन कार्यकर्ते पक्षात येण्यास कचरत होते. ही मरगळ झटकण्यासाठी हा एक प्रकारचा शॉर्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न आहे. यातून पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व जिल्हा शाखांना एक कडक संदेश दिला आहे की काम करा अन्यथा घरी जा. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेला या भागात आपली ताकद वाढवायची आहे. सक्षम आणि आक्रमक नेतृत्वाच्या शोधात पक्ष असल्यानं ही साफसफाई करण्यात आली आहे. तसेच सोलापूर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीनं कळस गाठला होता. त्यामुळं एका गटाला झुकते माप देण्यापेक्षा संपूर्ण फळीच बदलून नवीन तटस्थ फळी उभी करणं हे नेतृत्वाला सोयीचं वाटतं. या निर्णयामुळं सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघातील स्थानिक नेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ज्यांनी गेल्या काही काळात पक्षासाठी मेहनत घेतली त्यांनाही या सरसकट निर्णयाचा फटका बसलाय. आता नवी आव्हानं पक्षासमोर उभी ठाकली आहे. नवीन नियुक्त्या करताना निष्ठावान आणि खरोखरच कामाच्या कार्यकर्त्यांची निवड करणं हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरील मोठं आव्हान असेल. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांची पदं गेलीत त्यांच्यातील असंतोष थोपवणे आणि त्यांना इतर पक्षांकडे वळवण्यापासून रोखणे ही मोठी कसरत असेल. सोलापूर आणि माढा येथील शिवसेना कार्यकारिणी बरखास्त करणे हा एक धाडसी निर्णय आहे. एकनाथ शिंदे यांनी यातून हे सिद्ध केलंय की पक्ष विस्तारासाठी ते कोणत्याही कठोर निर्णयाला मागे पुढे पाहणार नाहीत. सत्ता असतानाही संघटनात्मक शिस्त महत्त्वाची हा पायंडा त्यांनी पाडलाय. आता सोलापूरच्या मातीत शिवसेनेचे हे नवीन धनुष्यबाण किती प्रभावीपणे चालणार आणि नवीन कार्यकारिणीत कोणाचे नशीब उजळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. हा केवळ एका जिल्ह्याचा फेरबदल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. सोलापुरातील हा सर्जिकल स्ट्राईक म्हणजे निव्वळ पदाधिकारी बदलण्याची प्रक्रिया नाही, तर हा एक मोठा क्लायमॅक्स आहे ज्याचे पडसाद आगामी काळात संपूर्ण राज्याच्या राजकारणात उमटणार आहेत. ज्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं की पदे ही केवळ मिरवण्यासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी आहेत, त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा धडा घालून दिलाय. ही कारवाई म्हणजे एक धोक्याची घंटा आहे. जर तुम्ही काम करणार नसाल, जर तुम्ही पक्षाच्या शिस्तीचं उल्लंघन करणार असाल तर तुमची जागा रिकामी केली जाईल, मग तुम्ही कितीही मोठे नेते असा. आता सोलापूर आणि माढ्यात शिवसेनेचा नवा अवतार कसा असेल? जुन्या फळीला डच्चू मिळाल्यानंतर नवीन रक्ताचं नेतृत्व उभं राहील का? की या निर्णयामुळं निर्माण झालेला असंतोष विरोधकांच्या पत्त्यावर पडणार? हा सस्पेन्स आता वाढलाय. उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला हा शॉक ट्रीटमेंट पॅटर्न आता इतर जिल्ह्यांमध्येही राबवला जाण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरच्या या ऐतिहासिक निर्णयानं हे स्पष्ट केलंय की निवडणुकांसाठी शिंदे गट आता कोणत्याही दबावाखाली नसून त्यांना फक्त रिझल्ट देणारं सैन्य हवं आहे. ज्यांची पदं गेली आहेत त्यांची नाराजी आणि नवीन येणाऱ्यांचा उत्साह यांच्या संघर्षात सोलापूरचं राजकारण एका वळणावर येऊन ठेपलंय. हा शेवट नसून एका नव्या राजकीय युद्धाची ठिणगी आहे, जिने आता सोलापूरचा गड कोणाच्या ताब्यात राहणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बाकी मंडळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड.